आता खेळपट्टीच्या दिशेने जात आहेत. तिथे दोन संघांचे खेळाडू उपस्थित आहेत. मागील 2 वर्षांपासून या विभागाचे विभाग प्रमुख म्हणून आदरणीय कुणालजी सरमळकर साहेब मात्र कार्यरत आहेत. सातत्याने आपल्या विभागामध्ये विकास कामं करत असताना लोकांशी जोडले गेलेले हे नेतृत्व आहे. आणि मागील 2 वर्षाचा जर का आपण आढावा घेतला या संपूर्ण विभागाचा तर आपल्या विभागामध्ये बांड्रा संघ उमेश 11 कृष्ण बांड्रा, विनंती आपण लवकरात लवकर दोन्ही पंचांना विनंती आहे अंपायर्सला की आपण लवकरात लवकर खेळपट्टीच्या दिशेने जायचं. नाशिर शेख आणि अमित गोलतकर आणि अरुण सर, विनंती आपल्याला की आपण खेळपट्टीच्या दिशेने त्वरित जायचं. धर्मवीर चषक प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 2.5 लाख रुपये. संयोजकांना विनंती की आपण चेंडूची पूर्तता करा त्वरित मैदानावर. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1.5 लाख. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू इलेक्ट्रिक बाईक गतवर्षीचा विजेता होता केतन मात्रे. कमालीची त्याने कामगिरी केली होती. त्या अगोदर एजाज कुरेशी होता. पाहूया या वर्षी ही बाईक इलेक्ट्रिक बाईक मात्र कोण पटकावेल. दोन्ही संघांचे खेळाडू देव फ्रेंडचे सदस्य मैदानावरती उपस्थित आहेत. ऐतिहासिक वारसा लेजेंड प्लेयर शंतनू सर देखील तिथे खेळपट्टीवरती स्वतः उपस्थित आहेत. सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय. थोड्याच वेळात या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ होईल. या क्रीडांगणावरती नेहमीच गर्दी लाभले. जशा स्पर्धा चालू होते, खेळ जसा चालू होतो, स्पर्धा जशी रंगत जाते, तसतसं प्रेक्षकांची गर्दी देखील या क्रीडांगणावरती होते.
स्पर्धेचा शुभारंभ होत असताना धर्मवीर चषक 2024 चालू राहू दे. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय कुणालजी सरमळकर साहेब, शिवसेना विभाग क्रमांक 7 चे विभाग प्रमुख, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, लोकप्रिय लोक सम्राट, कार्यसम्राट मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचे खंदे शिलेदार या मुंबापुरीतील अर्थातच विभाग प्रमुख आदरणीय कुणालजी सरमळकर साहेबच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा इथे पार पाडला गेलाय. गणपती बाप्पाला आपण नमन केलंय. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व अरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. गणराया चरणी नतमस्तक होऊन आपण धर्मवीर चषकाचा शुभारंभ इथे करतोय. श्री सिद्धिविनायकाला देखील साकडं की या 2 दिवसांमध्ये निर्विघ्नपणे ही स्पर्धा, आदरणीय कुणालजी सरमळकर साहेबांची स्पर्धा, देव फ्रेंडची स्पर्धा, धर्मवीर चषक मात्र अगदी थाटामाटात पार पडू दे. प्रो लिंक्स स्पोर्ट्स या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करत असताना स्पर्धेसाठी समालोचक, महाराष्ट्रातील नामवंत समालोचक जे सातत्याने या क्रीडांगणावरती हा आवाज आपण ऐकतो, चंद्रकांतजी शेट्टे, त्याचबरोबर जयजी भोसले आणि आता स्वतः स्पर्धेचे शिल्पकार कुणालजी सरमळकर साहेबांच्या शुभ हस्ते ते टॉस होतोय. पहिल्या सामन्याचा टॉस आणि ते टॉस जिंकलाय तो उमेश 11 कृष्णा बांड्रा या संघाने. आणि दोन्ही टीमला आपण चांदीचं नाणं देऊन इथे सन्मानित करतोय. आणखी एक मोठी संकल्पना हे पाहायला मिळतं कुणालजी सरमळकर साहेबांच्या स्पर्धेमध्ये. अनेक पारितोषिकं, 4 मॅन ऑफ द मॅच एकाच मॅच मध्ये. सर्व खेळाडू उपस्थित आहेत. एका बाजूने रायगड आणि दुसऱ्या बाजूने उमेश 11 कृष्णा बांड्रा या 2 संघादरम्यानची लढत. कार्यतत्पर विभाग प्रमुख, मागील 2 वर्षांपासून या विभागामध्ये विकास कामांची रेलचेल करणारं नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे मुंबापुरीतील विभाग क्रमांक 7 चे खंदे शिलेदार कुणालजी सरमळकर साहेबांची स्पर्धा, देव फ्रेंड्स त्यांच्या साथीने धर्मवीर चषक. दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे की आपला अतिरिक्त खेळाडू आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करतोय. शंतनू सर, यस, दोन्ही टीमला चांदीचं नाणं देऊन आपण इथे सन्मानित केलंय. आणखी एक चांगली संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून. फार कमी ठिकाणी, कमी स्पर्धांमध्ये अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एकाच मॅच मध्ये 4 मॅन ऑफ द मॅच फार रेअर आहे. फायनल मॅच मध्ये देखील चर्चा झाली होती. वर्ल्ड कपच्या फायनल मॅच मध्ये कित्येकांनी सांगितलं की विराट कोहलीच का फायनलचा मॅन ऑफ द मॅच, अनेकांनी मग बुमराह का नाही, हार्दिक पांड्या का नाही, अनेक चर्चा रंगल्या गेल्या होत्या. तर इथे तो प्रश्नच उद्भवणार नाही. ते 4 मॅन ऑफ द मॅच आहेत. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. बांड्रा संघाने ते टॉस जिंकलाय. फिल्डिंग क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलंय. आमंत्रित केलंय रायगड टीमला बॅटिंगसाठी.
नुकताच उद्घाटनीय सोहळा आपण पार पडत असताना पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये ही फटकेबाजी करत असताना आदरणीय श्री कुणालजी सरमळकर साहेब यांना आपण पाहत आहोत. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे प्रणेते. गेले 30 वर्षाहून अधिक काळ या क्रीडांगण नगरीवरती आपण देव फ्रेंड्सच्या माध्यमातून स्पर्धा आयोजलेली पाहायला मिळते रबर बॉल क्रिकेटची. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची आपण चर्चा करत होतो समीर सर. एका मॅचमध्ये 4 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिले जाणार आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, या प्रत्येक खेळाडूला प्रत्येक एक आकर्षक सायकल दिली जाणार आहे. आणि एक निश्चितच या स्पर्धेची एक नवीन पर्वणी जी मात्र पाहायला मिळेल. कोणावरतीही अन्याय होणार नाही या गोष्टी फार चर्चेचा विषय असेल. दोन्ही खेळ संघांना, दोन्ही कर्णधाराला एक चांदीचं नाणं दिलं जाणार आहे. ही एक बाब तितकीशी महत्वाची पाहायला मिळते. इलेक्ट्रिक बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून जी लक्षवेधी आहे, जी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी दिली जाणार आहे, ते तिसरा खेळाडू कोण असेल या इलेक्ट्रिक बाईकचा हकदार हे देखील पाहणं गरजेचं असेल. इजाज कुरेशीने धुमाकूळ माजवला या मैदानावरती. त्याला प्रथमतः बाईक मिळालेली पाहायला मिळाली. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये प्रथमच आपण बाईक जिंकणारा खेळाडू जो पाहिला होता. आणि अगदी त्याच वेळेला आपण एकंदरीत पाहिलं तर त्याच्या पाठोपाठ गतवर्षी एक ग्रामीण क्रिकेटचा स्टार खेळाडू जो अगदी डोंबिवलीचा वंडर बॉय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, ज्याने गतवर्षी या मैदानावरती जिथे धाबान रती रचला आणि मालिकाभराचा हकदार देखील राहिला होता तो केतन म्हात्रे, त्याची आठवण होते. ही स्पर्धा सुरुवात होत असताना पहिली मॅच नाणेफेकीचा कौल झालाय. आणि नाणेफेकीचा कौल जो मात्र लागत असताना आपण पाहिला तर उमेश शिलबन, कृष्णा बांद्रा या टीमच्या बाजूने लागले आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 5-5 षटकांची मॅच राहील याकडे लक्ष वेधूयात. दोन्ही संघांचं 5 षटकांचा सामना राहील याकडे लक्ष वेधूयात. कार्य तत्पर विभाग प्रमुख आदरणीय कुणालजी सरमळकर साहेब यांची उपस्थिती अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत आहोत. आणि ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटनीय सोहळा देखील पार पडत असताना आपण पाहिला. एक वर्षांचा आकडा नक्कीच आपण सातत्याने इथे चर्चेत आणतोय, परंतु आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करायलाच हवं. मागील 2 वर्षांपासून, म्हणजे 2 वर्ष होऊन अधिक काळ झाली असतील विभाग प्रमुख म्हणून आदरणीय कुणालजी सरमळकर साहेबांना. आणि मागच्या 2 वर्षांमध्ये म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचे मुंबापुरीतील खंदे शिलेदार म्हणून कुणालजी सरमळकर साहेबांकडे पाहिलं जातं. कोणतंही निवडून आलेलं पद नसताना देखील जमेल ती मदत, पाहिजे ते सहकार्य आपल्याला लोकांना देण्याचं काम कुणालजी सरमळकर साहेबांनी सातत्यानं या संपूर्ण विभागामध्ये केलेलं आहे आणि आपण ते पाहतोय. आज मला थोडं लवकर आज मला थोडं लवकर डायबिटीज वाल्या माणसाने दादाला गणरायाचरणी साकडं घातलं आपण की स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे. तदनंतर आई माऊलीचा उदो केला. ब्रास ब्रँडचं देखील विशेष कौतुक मी करेल. थोड्याच दिवसांमध्ये अगदी गोपाल काळ आला, त्याचबरोबर गणेश उत्सव. सगळेजण तयारीला आत्तापासूनच लागलेले आहेत. आणि कित्येक ठिकाणी आपणही पाहतो या विभागामध्ये जिथे जिथे गोपाल पथकं आहेत तिथे तिथे जाऊन देखील स्वतः विभाग प्रमुख आदरणीय कुणालजी सरमळकर साहेब तिथे गेलेत. कारण कित्येक गोविंदा पथकांचा सरावाला देखील सुरुवात झालेली आहे. त्यांच्या सरावाला जाऊन तिथे शुभेच्छा देखील त्यांनी दिलेल्या आहेत. आणि आता थोड्याच वेळात स्पर्धेला देखील इथे सुरुवात होईल. धर्मवीर चषकाला पहिला सामना इथे रंगतो. उमेश इलेव्हन कृष्णा बांद्रा विरोधात रायगड. टॉस जिंकला तो बांद्रा संघाने आणि रायगड संघाला त्याने आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. आणि अगदी थोड्याच वेळात स्पर्धेला मात्र इथे सुरुवात होईल.
वैयक्तिक पारितोषिकांबद्दल सातत्याने चर्चा होत आहेत. एका मॅचमध्ये 4 मॅन ऑफ द मॅच, इट्स अ रिअर थिंग. फार कमी वेळा कमी ठिकाणी मला असं वाटतं की हे इथेच अगदी या स्पर्धेमध्येच आपल्याला पाहायला मिळतं आहे की एकाच मॅचमध्ये 4 मॅन ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटसाठी इलेक्ट्रिक बाईक मागील 3 वर्षांपासून अगदी आपण ही गोष्ट पाहतोय. शंतून सर संपर्क साधावा. सामन्याला सुरुवात होत असताना ही रायव्हलरी आपण पाहतो स्क्रीनवरती. उमेश 11 विपक्ष रायगड 11, 2 कर्णधार. एका बाजूला प्रीतम परबला तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहणार आहात. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मुंबईचं वादळ, अर्धशतकांचा बादशाह म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं गेलं तो थॉमस डायस बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतं. परंतु अगदी त्याच वेळेला पुण्याच्या इंदापूरचा खेळाडू ज्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेने दिली पावसाळी रबरबॉल क्रिकेटमध्ये त्या इजाज कुरेशीलाही आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. पहिली मॅच अगदी प्रारंभ होत असताना आपण पाहतो उमेश 11 या स्पर्धेचा काहीसा नियमावली मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो की इथे कंपल्सरी चेस हा नियम आहे आणि दोन्ही संघ आपल्याला एक DRS देण्यात येईल. दोन्ही संघांच्या माहितीसाठी एक DRS मिळेल आणि पंचांच्या माहितीसाठी आपल्याला ज्या वेळेला आवश्यकता लागेल त्यावेळेला त्या वेळेला तुम्ही DRS चा वापर करू शकता. रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. दोन्ही संघांना एक रिव्ह्यू दिला जाईल. दोन्ही आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. विशारद पगारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना एक लालबागचा युवा टॅलेंटेड खेळाडू ज्याची बॅकलेफ्ट, ज्याचे स्ट्रोक सिलेक्शन हे नेहमी चर्चेचे विषय राहिलेत आणि पावसाळी रबरबॉल क्रिकेटमध्ये या युवा खेळाडूने अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे, ज्याला आपण ऑन स्ट्रीम पाहतोय. विशारद बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अगदी कमी वयामध्ये 17 ते 18 वर्षामध्ये डेब्यू केलं आणि आज गतवर्षीपासून त्याला आपण एक चांगल्या फॉर्मामध्ये आणि सध्याच्या घडीला चर्चेचं असं नाव म्हणून त्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. तो विशारद आणि त्याच्या साथीला थॉमस डायस. ही रायव्हलरी चांगली होईल, मॅच चांगली होईल यात ती मात्र शंका नाहीये. कारण पहिला सामना ज्या पद्धतीत आपण पाहतोय मुंबापुरीची एक मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा आणि येत असताना धर्मवीर चषक 2024 आपण पाहतो आहोत. कार्यतत्पर, कार्यक्षम विभाग प्रमुख आदरणीय कुणालजी सरमळकर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित असणारा क्रिकेटचा हा अविश्वसनीय अभूतपूर्व सोहळा, बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित. कारण ही स्पर्धा कधी येते, या स्पर्धेचे जसे बॅनर्स येतात, फ्लॅग्स येतात, तदनंतर चर्चा याच गोष्टीची होते की यावर्षी पारितोषिक किती असेल, यावर्षी मालिकेभरासाठी काय दिलं जाईल आणि या साऱ्या गोष्टींची चर्चा होत असताना पाहायला मिळते. कारण इथे आपण यावर्षीच्या हंगामामध्ये दोन्ही संघांना टॉससाठी येणाऱ्या दोन्ही कर्णधाराला एक चांदीचं नाणं दिलं जाणार आहे. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर दोन्हीही संघातील 2-2 खेळाडूंना आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार, अर्थात एका मॅच मध्ये 4 प्लेअर ऑफ द मॅचचे पुरस्कार दिले जाणार आहेत. 2 विजेत्या संघातील आणि 2 पराजित संघातील खेळाडूंना दिलं जात आहे. असं मला तर वाटतं एकंदरीत एक टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, रबरबॉल क्रिकेटमध्ये प्रथमच असं घडत असताना पाहायला मिळत आहे की जिथे 4 मॅन ऑफ द मॅच, अगदी त्याच वेळेला आपण उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकासाठी प्रत्येकी बायसिकल, सायकल देतोय आणि एक इलेक्ट्रिक बाईक देखील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी देत आहोत. हे अनेकदा आपण एक वाक्य ऐकलं असेल, कित्येक स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुम्हाला अपडेट होणं फार गरजेचं आहे. या स्पर्धेच्या बाबतीत सांगायचं झालं तर एखादी स्पर्धा
पुढे पुढे अगदी व्यवस्थितरित्या यशस्वी होण्यासाठी काय करावं लागतं की प्रत्येक वर्षी तुम्हाला काही ना काहीतरी नवीन घेऊन यावं लागतं आणि या स्पर्धेने ते केलंय. 2 वर्ष अगोदर आपण इलेक्ट्रिक बाईक पाहिली होती, त्यानंतर गत वर्षी देखील इलेक्ट्रिक बाईक पाहिली, दोन्ही बाजूने सामनावीराचे पारितोषिक पाहिले. या वर्षी तर आणखी भर करण्यात आलेली आहे, दोन्ही कर्णधारांना चांदीचे नाणं आणि त्याचबरोबरीने 4 मॅन ऑफ द मॅच. सो ही स्पर्धा अपडेट देखील होते, खेळाडूंसाठी पर्वणी असलेली ही स्पर्धा आहे आणि लगेचच थोड्याच वेळात या स्पर्धेला देखील मात्र इथे सुरुवात होईल. येस, डेफिनेटली एक दैदीप्यमान असं आयोजन यावर्षीच्या हंगामामध्ये देखील पाहायला मिळत आहे. पवन गेनेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करण्यात आला. पहिल्या मॅचच्या अगदी सुरुवातीलाच आपण पवन गेनेला पाहतोय. सध्याच्या घडीला हे नाव चर्चेचं आहे, बहु चर्चित असं नाव म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. कारण ज्या पद्धतीने एक प्रसिद्धीच्या झोतामध्ये येत असताना या अष्टपैलू खेळाडूने तितकंसं चांगलं क्रिकेट खेळलंय. एक उद्योन्मुख खेळाडू जिथे स्ट्रायकर एंडवरती असेल, ज्याच्या स्ट्रोकची चर्चा, ज्याच्या शॉट सिलेक्शनची चर्चा आणि सध्याच्या घडीला एक युवा खेळाडूने मुंबापुरीमधून येत असताना एक चांगल्या दर्जाचं प्रदर्शन केलंय, त्याला आपण पाहत आहोत. 5 षटकांची मॅच राहील. टाइम सेट झालाय, टायमर झालाय सेट. 10:25 पहिला बॉल पडेल. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळतं विशारद पगारे ऑन स्ट्राईक. पहिला बॉल, गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल वेगवान इथे पाहायला मिळाला. पवन गेनेने सुरुवात केली आहे. अगदी बॉडी लाईन गोलंदाजीने इथे सुरुवात झाली असं म्हणता येईल पहिल्या बॉलवरती. प्रो लिंकने आपल्या क्रॉस अँगलने जेव्हा विशारद पगारेला पहिल्यांदा दाखवलं, नजर पडली तेव्हा असं वाटलं की रचिन रवींद्रच खेळतोय की काय पटकन मैदानावरती. आणि त्याच शैलीचा, त्याच दाटणीचा खेळाडू मैदानावरती सध्या चर्चेत आहे. पाहूया या मैदानावरती आपल्या फटकेबाजीने तो चर्चा घडवायला भाग पडेल का. लालबागला बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि मैदानाच्या आतमध्ये ज्याने पहिल्या बॉलवरती इथे सिंगल येत असताना पाहायला मिळाली. सिंगल येत असताना पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाली. हा चेंडू वेगवान पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर. वैविध्यपूर्ण गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. पहिला बॉल जो मात्र बॉडी लाईन गोलंदाजी, इथे चेंडू मला थोडासा रूम दिला, उजव्या एसटीच्या बाहेर टाकला, बाहेर काढण्यामध्ये यशस्वी राहिले. दुसरा चेंडू जिथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. बाईकच्या स्वरूपामधून पहिली धाव जी मात्र धावफलकावरती पाहायला मिळाले विशारद. हा चेंडू हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा बॅकफुटवरती ठेवलेत आणि सातत्य राखलं गोलंदाजीमध्ये. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या धाटणीचा टाकण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. व्हेरिएशन, व्हरायटी चांगल्या रीतीने टाकली आहे आणि म्हणून की काय इथे यश देखील पवन केलेला मिळालेलं पाहायला मिळत आहे. डेफिनेटली पवन केनेने संपूर्णतः अभ्यास करून विशारदचा त्याच्या विरोधात वैविध्यपूर्ण गोलंदाजी आतापर्यंत तर केलेली आहे. वरचढ राहिला गोलंदाज. हा फटका चांगला आहे. ऑन साइडला डाऊन राऊंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेतला पहिला ऑन द ग्राउंड, ऑन साइडला लॉंगॉनला. पुढचा बॉल डावी एसी सोडून जाणारा. हे प्रेशर आहे, हे प्रेशर इथे क्रिएट केलं विशारदने असंच म्हणावं लागेल. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला. त्यानंतर गोलंदाजावरती इथे दडपण आलंय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक वन्स अगेन अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय विशारद पगारे. बॅक टू बॅक 2 सिक्सेस आलेत. समीर सर, काही दिवसांपूर्वी ना एक सिनेमाचा एक डायलॉग जास्तीचा प्रसिद्ध झाला होता. झाडाच्या फांद्या तोडत बसायचा नाही, घाव घालायचा तो खोळावरती घालायचा, मारायचं तर टॉपच्याला मारायचं. सुरुवात अगदी फ्रंट लाईन गोलंदाजावरती हल्ले चढवलेत असं म्हणता येईल. कारण 2 षटकार आलेत पहिल्या षटकामध्ये आणि आक्रमकता ठासून भरलेला खेळाडू विशारदने इथे बॅटिंग करत असताना तो पाहायला मिळतोय. 4 चेंडू फेस केलेत. त्याच्या बॅटमधून 12 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू
यावेळेला देखील दिशाहीन हे प्रेशर इथे क्रिएट झालंय. षटकारानंतर अतिरिक्त धाव येत असताना देखील पाहायला मिळाली समीर सर. लगातारचे अतिरिक्त धावा इथे आपण पाहतोय. धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावरती. आणखीन एक वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला जरूर, परंतु जिथे घोषांकित क्षेत्र आहेत धाव मिळेल ती बाईच्या स्वरूपामधून एक. अतिरिक्त धावा या षटकामध्ये पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली, एक स्वप्नवत सुरुवात, एक आकर्षक आणि एक स्वप्नवत सुरुवात, एक ड्रीम स्टार्ट असं म्हणता येईल. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहिल्या त्या 16 बिनगडी बाद 16 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना रायगड 11 या टीमची धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 16 धावा धावफलकावरती आहेत. काय म्हणाली या सुरुवातीबद्दल? पवन केनेने सुरुवात चांगली केली होती असंच मी म्हणेल. विशारदच्या विरोधात एक चांगली लाईन पकडून एक चांगला टप्पा पकडून त्याने सुरुवात केली, परंतु ती लाईन त्याने 30 ठेवली मागील 3 बॉलमध्ये आणि त्या 3 बॉलमध्ये 2 षटकार आपण पाहिले. कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला लेंथ बॉलचाच वापर सातत्यानं पाहायला मिळतो आणि त्या लेंथ बॉलवरती हल्ला चढवला. एक मिडविकेटला मारला आणि एक समोर लॉंग ऑनला 2 मोठे फटके पाहिले ते विशारदच्या बॅटमधून आणि 2 षटकाराने स्कोर आहे आतापर्यंत एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 17. सोहेल शेख गोलंदाजी मार्कवरती येतो. 16 धावा धावफलकावरती आहेत. सोहेल शेख चीता कॅम्पचा आणखीन एक जलद गती गोलंदाज. चीता कॅम्प या परिसराने सर्वाधिक जलद गती गोलंदाजाची खान आणि सर्वाधिक जलद गती गोलंदाज दिले त्यापैकी एक सोहेल शेख गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 16 धावा धावफलकावरती आहेत. रायगड संघाने एक चांगली सुरुवात केली असंच म्हणावं लागेल. एक ब्राईट स्टार्ट संघाला मिळालेलं पाहायला मिळत आहे. विशारद पगारे 6 बॉल 12 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 2 उत्तुंग षटकार. खोलात टाकलेला बॉल उजव्याशीच्या बाहेर रूम द्यायचं नाहीये. जास्तीचा चेंडू खोलवर टप्प्याचा इथे पाहायला मिळाला की वाईड यॉर्करने सुरुवात सोहेल शेखने इथे केलेली पाहायला मिळाली. अचूक आणि दिशेवरती नियंत्रित बद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथे सोहेल शेखच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला चेंडू एक सिंगल आली आहे. सिंगलने सुरुवात झाली आहे षटकाची. विशारद ऑन स्ट्राईक. त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाल्यानंतर एक चांगल्या रीतीचे स्ट्रोक सिलेक्शन त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. टान्स चांगला आहे. हा बॉल वेगवान उजव्याशीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू खोलामध्ये वाईड यॉर्कर इथे पुन्हा एकदा पाहायला मिळाला. सोहेलच्या गोलंदाजीचं एक खासियत राहिलं. फलंदाजाचे तो वैगून ओळखतोय. अधिकचे चेंडू पुढ्यात टाकण्याचा किंवा फुलर लाईनचा हाताळण्याचा प्रयत्न त्याचा मात्र पाहायला मिळाला आणि म्हणून की काय तितकंसं यश देखील इथे मिळालं या खेळपट्टीवरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साईडला केवळ दिशा देण्याचा प्रयत्न केला. पॅडवरती चेंडू आला होता. घोषंकित क्षेत्र आहे. रन्स मिळेल ती एक. या मॅचचे ऑफिशियल म्हणून अमिजी गोलतकर आणि नासेजी शेख यांना आपण पाहत आहोत. ऑफिशियल म्हणून कामकाज करत असताना या नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचं लक्ष वेधूया. 5-5 षटकांचे सामने राहतील. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. चॅम्प 11 पनवेल आणि टाई पॅकर्स प्रभादेवी दोन्ही टीमचं लक्ष वेधूयात की आपण उपस्थित झाल्याची नोंद करून घ्या. सोहेल शेख पुढचा बॉल. यावेळेला लो फुल टोस आणखी एक फुल टोल वसूल केलाय. डाऊन द ग्राउंड लॉंगर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पेक्षा क्वालिटीवरती भर. लालबाग आहे गणपती बाप्पाचं घर आणि याच लालबाग मधून येणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 24 धावा धावफलकावरती आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना सोहेल. आणखी एक बॉल डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय. चेडूच्या खाली टीपला जेल. संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 1 ब्रेक थ्रू इथे मिळवलाय विशारद पगारे. बा
इथे पाहायला मिळाला, कारण प्रीतम परबने ही कॅच इथे फिनिश केली. एक ब्रेक थ्रू मिळवून देण्यामध्ये सोहेल शेखला देखील यश आलेलं पाहायला मिळालं. विशारद बा 2 तंबूच्या आतऱ्याला परतलाय. बॅटर प्रथमेश बेलछेडा अण्णा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. या खेळाडूने देखील रबर बॉल क्रिकेटमध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये लेदर बॉलच्या या खेळाडूने देखील चांगल्या दर्जाचं प्रदर्शन नेहमीच पाहायला मिळालंय. तो प्रथमेश बेलछेडा अर्थात अण्णा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. 24 धाबा धावफलकावरती आहेत. पहिला खेळाडू जो मात्र विशारद पगारे जो डिपास झाला, ज्याच्या 24 धाबा त्याच्या बॅटमधून एकंदरीत वैयक्तिक धाबा त्याच्या बॅटमधून आपण 19 पाहिल्या. 9 बॉल त्याने फेस केले. तो बाद झाल्यानंतर प्रथमेश बेलछेडा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला स्ट्राईक रेंजवरती आहे. आपण नेहमी म्हणतो ना की धाबा थांबण्यासाठी, धाबा रोखण्यासाठी विकेट मिळवणं गरजेचं राहतं आणि ज्या धाबा ओसांडून वाहत होत्या ते इथे थांबतील का? हा बॉल लोड फुलतो ऑन साइडला. आणखी एक चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक इजाज कुरेशी ज्याच्या हाती टिपला गेला असेल. आणखी एक वन्स ब्रिंग टू, एका मागोमाग दुसरा खेळाडू देखील बाद. करण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होत असताना इजाज कुरेशीने एक नेत्रदीपक झेल इथे टिपलेला पाहायला मिळाला ऑस्ट्रेलियन स्टाईलने. हे क्रीडांगण त्याच्यासाठी नंदन म्हणून राहिलंय. या क्रीडांगणाने खूप काय त्याला दिले आणि खऱ्या अर्थानं बाउंड्री लाईन वरती एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं जातं त्या इजाजने हा झेल टिपला. या स्पर्धेच्या निमित्ताने मान्यवर या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. माजी नगरसेवक वीरेंद्रजी झगडे साहेब, विधानसभा प्रमुख आदरणीय कैलासजी येरोणकर साहेब, राजू नाईक साहेब, वांद्रे पश्चिम विधानसभा समन्वयक, प्रकाशजी चावला भाजप एससी सेलचे जिल्हाध्यक्ष, भीमजी गाडगे साहेब शाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, शशांकजी कोदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सुभाषजी मेंगाने साहेबांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये धर्मवीर चषकामध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. षटक क्रमांक 30 गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना सूर्या ज्याला आपण पाहत आहोत, हा बॉल सूर्याचा वेगवान. इथे थॉमस डायस सारख्या खेळाडूला शांत ठेवलंय अद्याप असंच म्हणावं लागेल, कारण एकंदरीत थॉमस डायस आपण बॅटिंगचा स्ट्राईक रेट पाहिला तर त्याने एकंदरीत 2 चेंडू फेस केले. त्याच्या बॅटमधून 2 धाव फेस केले. 1 धाव 50च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना थॉमसला आपण पाहत आहोत. सुनील सावरी न्यू बॅटर, लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सूर्याच्या विरोधामध्ये पुढचा चेंडू. हा चेंडू वेगवान, एखादा एअरक्राफ्ट टेक ऑफ व्हावा ना त्या रीतीने चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा इथे पाहायला मिळाला. अगदी नाकाच्या जवळून फुंकर मारत यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. खांद्याचा पुरेपूर आणि चांगला वापर करत असताना गोलंदाज सूर्याला आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू गोलंदाज सूर्या. यावेळेला आडवा बॅटने ऑन साइडला पुल केलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल षटकार. ज्याच्यावरती हल्ला इथे चढवलाय, एक चांगला स्ट्रोक जो मात्र सुनील चावरीच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिलं. उजव्या यष्टीच्या बाहेर खोलात टाकलेला हा बॉल. आणखीन एक वाईड यॉर्कर सूर्यन मणिरत्नमकडे हे देखील अस्त्र आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्याने इथे केलाय, कारण हाफ ट्रॅकर बॉल वरती त्याने एक चांगल्या रीतीचा
हॅलो आजचा पहिला दिवस धर्मवीर चषकामध्ये ज्यांची उपस्थिती लाभली आहे वीरेंद्र झगडे माजी नगरसेवक यांचा शाल देऊन सन्मान केला जातोय. नक्कीच आपण उपस्थित राहिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढली जाते कारण नाव आहे कुणालबाई सरमळकर. एक महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून या बांद्रा विभागात आज आपल्या नावाचा नक्कीच बोलबाला चालू आहे. त्यात तुमची उपस्थिती नक्कीच साहेब प्रेरणा देईल. पुढील सन्मान होतोय कैलास एरुणकर साहेबांचा विधानसभा प्रमुख आहेत. नक्कीच साहेब भाईंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करतायत आणि या बांद्रा विभागात भगवा झंझावात सुरू आहे. नक्कीच क्रिकेटच्या माध्यमातून एक मानाची शाल दिली जाते आणि तुम्हाला एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. नक्कीच असंच या क्रिकेट खेळावर प्रेम राहू द्या. तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. पुढील सन्मान राजू नाईक बांद्रा पश्चिम विधानसभा समन्वयक राजू नाईक. नक्कीच धावतं वर्णन आपण पाहतोय. आज समालोचन क्षेत्रातला एक आवाज जयेश भोसले सरांचा राजू नाईक साहेबांचा सन्मान होतोय. नक्कीच भाईंच्या खांद्याला खांदा लावून देणारे हे सर्व कार्यकर्ते आहेत आणि बांद्रा विभागात नक्कीच प्रकाश चावला भारतीय जनता पार्टी नक्कीच साहेबांबरोबर एक महायुतीचा झंझावात या बांद्रा विभागात सुरू आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे नक्कीच अनाथांचा नाथ म्हणून पुऱ्या महाराष्ट्राला एक चांगलं उदन्मुख चेहरा ठाण्याचा कोहिनूर हिरा. परंतु नक्कीच आज भाई त्यांच्याबरोबर काम करतात. भीम गाडगे यांचा सन्मान केला जातोय. नक्कीच शाखा प्रमुख नक्कीच साहेबांच्या खांद्याला खांदा लावून देणारे हे व्यक्तिमत्व आहेत. नक्कीच कुणालभाई सरमळकर प्रत्येकाचा सन्मान करणं आपलं आत्मकर्तव्य समजतायत कारण त्यांच्या जोडीला हे सारे कार्यकर्ते काम करतायत. क्रिकेटच्या माध्यमातून आज आपण ही एक स्पर्धा पाहतोय. सन्मान चिन्ह दिलं जाते. शशांक कोडे पुढील सन्मान शशांक कोडे. नक्कीच एक शाल दिली जाते आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातो. पुढील सन्मान सुभाष मेंगाणे यांचा असेल. सुभाष नक्कीच प्रत्येकाचा सन्मान केला जातो. मित्रांनो क्रिकेटचा खेळ सुरू आहे. मुंबई नगरी दुमदुमले कारण पावसाचा नक्कीच पावसाळी स्पर्धा आणि पहिली स्पर्धा झंझावात होते. नक्कीच पुढील समालोचन जयेश सरांचं. धन्यवाद. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये काही विशेष सन्मान करतो आहोत आणि तदनंतर आपण क्रीडा नगरीकडे वळूयात. धावफलकावरती एकंदरीत नजर टाकली तर धावफलकावरती धावा त्या 42 2 खेळाडू तमुशा आसऱ्याला परतलेत. सोहेल शेखची जलद गती द्रुत गती गोलंदाजी आपण पाहत आहोत ज्याने 2 ब्रेक थ्रू मिळवून दिले संघाला. एक यशस्वी गोलंदाज राहिला. दुसरं षटक तो हातात 11 धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये 3 सिंगल आल्यात. तिन्ही बॉलवरती सिंगल इथे येत असताना पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल उजव्या दिशेच्या बाहेर आणखीन एक वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. अमिजी गोलतकर सर आपल्याकडे बळतात. इथे दिशाहीन चेंडू कळवला जातो. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 आहेत. सिंगल इतक्या पाहायला मिळाल्यात नाही या षटकामध्ये. किंवा सोहेलच्या DRSचा कॉल केलाय. इथे चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला फिल्डिंग टीमने. रिव्ह्यू घेण्यात आलाय कारण एकंदरीत पाहिलं ना तर प्रत्येक संघाला एक एक DRS आपण दिलेला आहे. चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. प्रो लिंक स्पोर्ट्स वरती आपण या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पाहत आहोत. या चॅनलवरती जर का आपण नवीन असाल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण पाहत आहोत. एकंदरीत पाहिला 43 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद झालेत. या षटकाचा विचार आपण केला तर 3 सिंगल आल्यात. किंवा सोहेल शेखच्या 2 षटकांमध्ये हा चेंडू अनलिगल आहे. व्हाईट बॉल आहे अर्थात DRS हा अनसक्सेसफुल राहिला. फिल्डिंग टीम DRS पुन्हा मिळणार नाही.
अगदी त्याच वेळेला मला तर वाटतं एखाद्या इंजिनियर कॉलेजमध्ये जेवढे सिंगल नसतात ना तेवढे सोहेलच्या या षटकामध्ये सिंगल आल्या. पुढचा बॉल, हा चेंडू बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, ऑन साईडला शॉट बॅक लेफ्टने एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती 44, 2 खेळाडू इथे बाद झालेले पाहायला मिळाले. शांत ठेवले 2 षटकांमध्ये, एकंदरीत एक चांगला स्पेल हातात असताना आपण सोहेलला पाहतोय. 4 चेंडू 3 धावा. थॉमस डायस सारखा खेळाडू इथे शांत राहिलाय, कारण एकंदरीत आपण पाहिलं 4थं षटक 5 षटकांची मॅच आहे. थॉमस डायसला कुठे ना कुठेतरी आपल्या टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. पुढचा बॉल, यावेळेला बॅटची लिडिंग एज, घोषांकित क्षेत्र, डिक्लेअर झोन, रन्स पुन्हा एकदा मिळत असताना पाहायला मिळते. ती एकेरी दुहेरी धावेने काही फरक पडणार नाहीये, कारण प्रतिस्पर्धी संघावरती जर हवी ठरायचं तर एक मोठी टोटल स्कोर कार्ड वरती असणं आवश्यक आहे. जशी स्टार्ट मिळून दिली होती संघाला, एक अविश्वसनीय सुरुवात विशारद पगाराने मिळून दिली, तदनंतर असं वाटलं होतं की संघ 70 ते 80 धावांपर्यंत मजल मारेल 5 षटकांमध्ये, परंतु तदनंतर सोहेलने केलेली जी गोलंदाजी होती त्या गोलंदाजीच्या जोरावरती प्रतिस्पर्ध्याला रोखून ठेवला. आणखीन एक चेंडू, लगातारचे 2 बॉल 2 सिंगल या षटकामध्ये एकंदरीत पाहिलं तर 5 सिंगल 6 सिंगल आलेल्या पाहायला मिळाल्यात आणि एक अवांतर धाव. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला. नेक्स्ट मॅच, चला दोन्ही टीमचं लक्ष भेटूयात. एका बाजूला चॅम्प 11 पनवेल दर्पणजी दिडिया यांची टीम आणि एका बाजूला असेल ताई पॅकेज प्रभादेवी अमरजी परुळेकर यांचा संघ. या दोन्ही संघांच्या कर्णधारांचं आपण लक्ष भेटूयात की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या षटकानंतर करणार आहोत तो टॉस. 4 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा धावफलकावरती असं मी सर. जय सर, सुरुवात खूप चांगली करून दिली होती विशारद पगार याने पहिल्याच ओव्हरमध्ये 16, परंतु 2 षटकं जी फार महत्वाची राहिली ती सोहेल शेखची. त्या 2 षटकांमध्ये अवघ्या धावा आल्या 7.50च्या सरासरीने 15 आणि त्या 2 महत्वाच्या विकेट देखील घेतल्या सोहेल शेखने. प्रीतम परबचं काम, कॅप्टनचं काम करून दाखवलं ते सोहेल शेखने थांबवलंय. थॉमस डायस बद्दल बोलायचं झालं तर 4 ओव्हरमध्ये फक्त 6 चेंडू मिळालेत आणि त्यामध्ये फक्त 5 धावा आल्यात. सुनील चावरी 2 षटकार मारलेत, 7 चेंडू 16 वरती खेळतोय. लास्ट ओव्हर 46 धावा झाल्यात. पाहूया या लास्ट ओव्हरमध्ये कितपत धावा येणार. कृष्णा त्रिपाठी गोलंदाजी मार्क वरती कृष्णा त्रिपाठीला आपण दाखवत असताना पाहायला मिळतं. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे आणि धावखुऱ्यात असा आणखीन एक जलद गती गोलंदाज म्हणून कृष्णा त्रिपाठीकडे पाहिलं जात आहे. या स्पर्धेतील पहिल्या मॅच मध्ये अगदी जे सुरुवातीच्या सामन्यामध्ये एक चांगलं प्रदर्शन त्याच्याकडूनही अपेक्षित राहील. पहिला बॉल लोअर फुल टोस, लॉंग ऑफला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सुनील चावडी ब्रँडेड स्ट्रोक चौकार. खडे होते ना, वहां सुनील चावरी खडे होते, त्याला उभं राहावं लागणार आहे. हा चेंडू लॉंग ऑनला खेळला, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या मस्तकावरती दिलीय दस्तक. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकाराने धावफलक वधारता जाऊन पोहोचतोय. 54 धावा धावफलकावरती आहेत. 9 बॉल 24. अटॅकिंग इंटेंट बॅटिंग करतो सुनील. यावेळेला हा फॉर्म पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतली आहे. नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दुहेरीचा प्रयत्न, सुनील चावली डेंजर एंडकडे धावत असताना रन्स त्याने कंप्लीट केलेल्या पाहायला मिळाल्या. त्या 2 हा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर धावा आणि धावांचा अक्षरशः रतीप रचण्यामध्ये त्याच्याकडे महारत आहे. किंबहुना अगदी त्याला आपण पाहिलं ना, ज्या वेळेला त्याला लय सापडते प्रतिस्पर्ध्याची कदापि भय देखील वाटताना पाहायला मिळाले नाही. तो सुनील चावरी चांगल्या रीतीने बॅटिंग करतोय. 56 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ आहे. शेष पूर्वार्धाचा खेळ जिथे शेवटाकडे निघालेला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही पुन्हा एकदा लक्ष वेधू. चला रेडी राहा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा टॉस, त्याआधी उर्वरित 3 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेला देखील बॅटची लिडिंग एज, स्वतः गोलंदाज यष्टिरक्षकाचा कॉल राहिला होता. जिथे पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये धावा पळून पूर्ण करण्यात येत असताना पाहायला मिळतात. त्या 2 चांगल्या दर्जाची रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, कारण या दोन्ही खेळाडूंना अशा रीतीने धावा तुम्हाला गोळा कराव्याच लागतील. स्कोरबोर्ड हलतं ठेवावं लागेल, बिझी ठेवावं लागणार आहे. धावा येणं तितकंसं गरजेचं असेल.
दर्पणजी देडिया यांचा संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. चॅम्प 11 पनवेल त्यांचंही आगमन झालं. आपलंही हार्दिक स्वागत. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण 58 पाहत आहोत. पुढचा चेंडू गोलंदाज यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सूर्या काहीसा दूर राहिला चेंडू पासून. धावा पुनश्च प्राप्त होत असताना 2 पाहायला मिळतात. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर या षटकामध्ये एकंदरीत धावा आल्यात त्या 14 धावा या षटकामध्ये खर्च झालेल्या पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती 60 धावा. एक सशक्त असं धावफलक म्हणता येईल का हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं राहील. कोणतीही धावसंख्या यशाची कदापि हमी देत नसते. उर्वरित एका बॉलचा अजूनही खेळ शेष आहे. एक जेथे टार्गेट सेट करणारा हा चेंडू ज्याच्यावरती एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न निश्चित करत असताना सुनील चावडी पाहायला मिळेल. 12 चेंडू 30 धावा. त्याच्या बॅटमधून एक वादळी खेळी जी मात्र पाहायला मिळाली. विशारदने चांगली सुरुवात करून दिली होती. हा बॉल आडव्या बॅटने फ्लॅट पॅरल चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. शेवटच्या बॉलवरती षटकार. 66 बनला 67 असेल टार्गेट. या आपण करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस. इन्व्हाइट करतो चॅम्प 11 पनवेल आणि त्याच्या अगेन्स्ट ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या दोन्ही टीमचे कर्णधार. चला आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. धर्मवीर चषक 2024चा हा अभूतपूर्व सोहळा आपण पाहत आहोत. पहिला दिवस पहिल्या दिवसामधील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रायगड आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना उमेश 11 कृष्णा बांद्रा या टीमला आपण पाहिलं. पूर्वार्धाचा खेळ संपला. 66 धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या. सुनील चावडेने अविश्वसनीय सुरुवात करून दिली. एक चांगलाच टार्गेट इथे सेट केलेलं पाहायला मिळालं. पहिली मॅच चांगली होती यात 3 मात्र शंका नाही आहे. परंतु नेक्स्ट मॅचचा टॉस या आपण करतो आहोत. चॅम्प 11 पनवेल टीमचा कर्णधार या भूषण पाटील या ठिकाणी उपस्थित झालाय. मी विनंती करेन या टॉस साठी एका बाजूला अनिकेत राऊत पाहायला मिळेल. ताई पॅकर्स प्रभादेवी या टीमचा कर्णधार. पालघर डिस्ट्रिक्टला बिलॉंग करणारा अल्लारी पालघरचा खेळाडू. हॅलो आदरणीय कैलाजी इरुणकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करतो आहोत. कैलाजी इरुणकर साहेब यांच्या शुभ हस्ते या आपण टॉस करतो आहोत. दोन सांधीची नाणी या स्पर्धेचे वैशिष्ट्य असेल जी मात्र नाणेफेक केल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंना जी मात्र दिली जातील. त्याआधी आपण दोन्ही संघांचे कर्णधार पाहत आहोत. एका नवी मुंबईचा तुर्भेचा खेळाडू तर एका बाजूला पालघरचा अनिकेत राऊत. अल्लारी पालघरमधून येणाऱ्या या खेळाडूने टेनिस क्रिकेटला एक नवीन उपलब्धी देण्याचे प्रयत्न आणि अगदी त्याच वेळेला एक मोठ्या मनाचा खेळाडू म्हणून देखील अनिकेत राऊतकडे पाहिलं जातं. या आपण टॉस करतो आहोत. या पहिल्या मॅचचा नाणेफेकीचा कौल. नाणेफेकीचा कौल होतोय कैलाजी इरुणकर साहेब यांच्या शुभ हस्ते. Here's the call. इथे हेड्स आलाय. टॉस जिंकलाय चॅम्प 11 पनवेल या टीमने. मी विनंती करेन मान्यवरांना की आपण आसनस्थ व्हावं. त्याआधी आपण कर्णधाराला हे चांदीचं नाणं या दोन्ही कर्णधारांना प्रदान करावं. दोन्ही कर्णधारांना एक एक चांदीचं नाणं हे मात्र या स्पर्धेचं आकर्षण जे मात्र दिलं जात आहे.
एक चांदीचं नाणं आपण देत आहोत. मान्यवरांचे आभार. विनंती असेल की आपण आसन ग्रहण करावं. चॅम्प 11 पण होईल. भूषण पाटीलशी आपण चर्चा करूयात. पहिली मॅच भूषण, पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला, टॉस तुम्ही जिंकला आहात, काय डिसिजन घ्याल? गोलंदाजी करू. याच्या मागचं काही रिझन? विकेट थोडी फास्ट दिसत नाही आहे, अनइवन बाउन्सेस आहे, तर डिफिकल्टी होते नेहमीच अशा कंडिशनमध्ये बॅट्समनला बॅटिंग करताना. जर बॅटवर लवकर बॉल जर असेल तर ते 6 हिटिंग करू शकतात, बट जर थांबून येत असेल तर थोडंसं डिफिकल्टी असते. तर पहिली मॅच मी बघितली, तर त्यामुळेच पहिले शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि समोरच्या टीमला 60-65 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. भूषण, गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव तुमच्याकडे, खूप साऱ्या स्पर्धा तुम्ही घेता. पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेटच्या या स्पर्धेकडे कसं पाहता? एका मॅचमध्ये 4 प्लेअर ऑफ द मॅचचे पुरस्कार देणार आहेत, विनर्स लुजर 2-2, अगदी त्याच वेळेला 2 चांदीची नाणी, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, अनेक पारितोषिक आहेत. कसं पाहता या स्पर्धेकडे आणि एक सकारात्मक सुरुवात तुम्हाला या स्पर्धेकडून अपेक्षित आहे का पहिल्या मॅचमधून? हो, नक्कीच, कारण की दादांचं आयोजन नेहमीच, म्हणजे याच वर्षी नाही, दरवर्षी काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि या ग्राउंडवरती तुम्ही पाहू शकता चांगले टुर्नामेंट. म्हणजे वयाच्या 17-18 वर्षापासून मी या ग्राउंडवर रबर बॉल क्रिकेट खेळतोय आणि आज देखील ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती पहिल्यापासून खूप चांगली झालेली आहे. त्यांचं आउटफील्ड खूप चांगलं झालेलं आहे आणि टुर्नामेंट पण खूप अप्रतिम आहे. खूप सारे प्राइजेस आहे आणि अशाच टुर्नामेंट खेळायला मजा येते सर्व प्लेयर्सला देखील. आणि मी बेस्ट ऑफ लक देईन समोरच्या टीमला देखील, बेस्ट ऑफ लक त्यांना देखील, आणि आमच्या देखील प्लेयर्सला सांगेन की पहिली मॅचमध्ये चांगला एफर्ट, 100% एफर्ट देण्यासाठी. तर भूषण, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. अनिकेतची चर्चा करूयात. अनिकेत, टॉस तुम्ही जिंकला असता तर प्रथमतः डिसिजन काय घेतला असता? आम्ही फिल्डिंग करणार होतो. त्याच्यामागे कारण काय होतं की पहिल्या मॅचमध्ये धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या होत्या काय आपल्या संघामध्ये? या मॅचमध्ये किंवा या स्पर्धेकडे तुम्ही एकंदरीत कसं पाहता? ही टुर्नामेंट मला वाटतं रबर बॉलची खूप मोठी टुर्नामेंट असते आणि इकडचं आयोजन आणि नियोजन खूप छान असतं. आता तुम्ही बघितलं की कर्णधाराला 2 नाणी देण्यात आलेली आहेत. तसेच मॅन ऑफ द मॅचसाठी विजेत्या टीमला आणि पराजित टीमला सुद्धा मॅन ऑफ द मॅचचे गिफ्ट्स आहेत. आणि इकडचं आयोजन आणि कोलगेट ग्राउंडवर खेळण्याची जी मजा आहे ती वेगळीच असते. टीमबद्दल बोलायला गेलं तर टीम चांगलीच खेळते. गेले दोन्ही टुर्नामेंटमध्ये आम्ही फायनलला पोहोचलो होतो, परंतु मागचं सर्व विसरून आता तुम्हाला आजचा दिवस नवीन आहे. आता आज जे पण तुम्ही परफॉर्मन्स करणार ते तुम्हाला इकडे 100% द्यावे लागतील. तर खूप साऱ्या शुभेच्छा होते दोन्ही टीमचे. कर्णधार न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर इज टॉस जिंकला चॅम्प 11 पनवेल या टीमने अँड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. लाडके समालोचक चंद्रकांतजी शेट्टे यांचं देखील इथे आगमन झालं. आपलंही सहर्ष स्वागत. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आणि ऐश्वर्या सुर्वेने इथे विकेट घेतले अभिषेक आंगणेची. एजाज कुरेशी त्याच्या साथीला. पहिल्या सत्रात आपण पाहिलं 67 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आले उमेश 11 कृष्णा बांद्रा या संघाच्या विरोधात. रायगड संघाकडून सुरुवातीला विशारदने चांगली बॅटिंग केली, सुरुवात चांगली करून दिली. डाव डळमळीत होत होता. सोहेल शेखने चांगली गोलंदाजी केली, 2 षटकं त्याने टाकली. फक्त 14 धावा देत त्याने 2 विकेट घेतल्या आणि शेवटी सुनील चावरीचं आपण आक्रमण पाहिलं. सर्वांचं सहर्ष स्वागत. शिवसेना विभाग क्रमांक 7 चे विभाग प्रमुख, कार्य तत्पर विभाग प्रमुख आदरणीय श्री कुणालजी सरमळकर साहेबांची स्पर्धा धर्मवीर चषक आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा पहिला सामना इथे रंगतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 2.5 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1.5 लाख रुपये. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रिक बाईक. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय प्रथमेश पवार. नाना वेगवान चेंडू ऐश्वर्या सुर्वेचा. दांडगा अनुभव या खेळाडूकडे, प्रश्नच नाहीये. रबर बॉल क्रिकेट असू दे, टेनिस बॉल क्रिकेट असू दे किंवा लेदर बॉल क्रिकेट असू दे, तीनही फॉर्मॅटचा एक विशिष्ट प्रकारचा अनुभव असलेला हा खेळाडू ऐश्वर्या सुर्वे सध्या प्रथमेश पवारच्या विरोधात गोलंदाजी करतोय. धावसंख्या अद्यापही खातं खोडलेलं नाहीये. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव फलकावरती, कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर प्रथमेश पवारला परतावं लागलं असतं. जोखीम घेत
धावसंख्येचा श्री गणेश करण्यात आला. पहिलं षटक. गोलंदाजी करतो ऐश्वर्य सुर्वे. फलंदाजी करत असताना उमेश 11 कृष्णा बांद्रा. रायगड संघाने 66 धावा उभारल्या. 67 धावसंख्येचं टार्गेट इथे सेट करण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, या क्रीडांगणावरती साकारणारी स्पर्धा धर्मवीर चषक. एजाज कुरेशी. ऐश्वर्याची लाईन चुकले, पंच इथे दंडित करतायत. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव इथे जोडली जाते. 2 धावा धावफलकावरती. एजाज कुरेशी 2 वर्षांपूर्वी आपण पाहिलं तर या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट हा खेळाडू ठरला होता. इलेक्ट्रिक बाईक त्याने पटकावली होती, जेव्हा प्रथम तर या स्पर्धेसाठी इलेक्ट्रिक बाईक प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटसाठी ठेवण्यात आली होती. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न एजाजच्या विरोधात ऐश्वर्या सुर्वेकडून. चांगली गोलंदाजी करतो ऐश्वर्या सुर्वे. ही सुरुवात हवी होती कारण 67 धावसंख्येचं टार्गेट, इतकी शाश्वत धावसंख्या नव्हती. त्या टार्गेटच्या विरोधात जेव्हा समोरून अभिषेक आंगणे, प्रथमेश पवार यस चॅलेंज करण्यात आलंय. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. 2 धावा धावफलकावरती. हा प्रकार बॉल. बॅटची कडा घेतले. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा 1 धाव. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक इथे समाप्त झाले. 3 धावा. चार धावा धावफलकावरती. 1 विकेट. Hands up in the air and clap. म्हणावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये या विपरीत पहिल्या सत्रात आपण पाहिलं तर तब्बल 16 धावा कुठल्या होत्या विशारदने पवनच्या विरोधात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी दाखल होतोय रायगड टीम कडून विक्रांत. आक्रमक व्हावं लागेल आता प्रथमेश पवार आणि त्याचबरोबर एजाज कुरेशीला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी विक्रांत कडून. लाईन चांगली पकडले. भूषण पाटीलने जे नेक्स्ट मॅच मध्ये चॅम्प 11 पनवेल या संघाचं प्रतिनिधित्व करतोय, त्याने देखील सांगितलं कॅप्टन बाईट मध्ये की या खेळपट्टीवरती चेंडू थोडा थांबून येतोय. मोठे फटके खेचणं कठीण काम आहे आणि तेच सध्या चित्र आपण मैदानावरती पाहतोय. पाहूया प्रथमेश पवार स्वतःला आता कसा ऍडजस्ट करेल या मैदानावर. हा ट्रॅकर बॉल थोडा वेगाने आला होता प्रथमेश पवारच्या दिशेने. विक्रांत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1च धाव. खूपच चांगली गोलंदाजी. पहिलं षटक ऐश्वर्या सुर्वे. धावा दिल्या 4. त्यानंतर गोलंदाजीसाठी आला विक्रांत. यष्टांच्या मागून अजित मोहिते सातत्याने कानमंत्र देत असताना, आपल्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवत असताना एजाज कुरेशी. काय फटकेबाजी राहिले मागच्या 2 वर्षात या स्पर्धेमध्ये. खरं तर हे क्रीडांगण नेहमीच लाभदायक ठरलं एजाज कुरेशीसाठी. धावफलकावरती धावा आहेत त्या 5. 67 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. धर्मवीर चषक पहिला दिवस या स्पर्धेचा. खूपच चांगली गोलंदाजी. विक्रांत कोणतीही जागा देत नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी. पंच इथे घोषित करतात. डिक्लेअर्ड स्वरूपात आणखी 1 धाव इथे जोडली जाते. आक्रमक व्हावं लागेल आता प्रथमेश पवार त्याचबरोबर एजाजला. या प्रश्नांची उत्तरं सोडवावी लागतील. विशारदने ते काम केलं लेफ्टी बॅटर, त्याचबरोबर सुनील चावरेने देखील ते काम केलं. ते आता एजाजला करायचे जर या धावांचा पाठलाग करायचा असेल तर. 6 वरती 1 सध्याची परिस्थिती. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस.
हा धीम्या गतीचा चेंडू थोडा उशिराने आला, बॅट अगोदर फिरली ज्याची, थोडं संभ्रमात पाडलं जातं विक्रांतकडून. चांगली गोलंदाजी सातत्याने चालू आहे. लेफ्टी बॉलरचा वापर इथे केला जातोय. त्याच्या विरोधात लेफ्टी बॅटर आहे, परंतु आतापर्यंत इफेक्टिव्ह ठरलाय तो विक्रांत. 6 धावसंख्या धावफलकावरती आहे. अनेक मान्यवर या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत या मुख्य मंचावर. धर्मवीर चषकामध्ये विभाग प्रमुख आदरणीय कुणालजी सरमळकर साहेबांची स्पर्धा. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, लाईन चुकीची आहे, पंच इथे दंडित करतात. इट्स अ व्हाईट बॉल कॉल बाय अंपायर. धावसंख्या 7. अनेक जण भेटीसाठी इथे येत आहेत. स्पर्धेच्या भेटीसाठी उपस्थित होणाऱ्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय धर्मवीर चषकामध्ये. खास या क्रीडा स्पर्धेसाठी जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर मित्रपरिवार कुणालभाई सरमळकर यांचं या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय. डॅशिंग विभाग प्रमुख तसेच कामगार नेते म्हणून एक मोठी छाप संपूर्ण मुंबई नगरीमध्ये ज्यांनी सोडलेली आहे. कुणालदादा सरमळकर यांचं हे भव्य दिव्य आयोजन बांद्र्याच्या या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मानाची आणि प्रतिष्ठेची ही पावसाळी क्रीडा स्पर्धा कुणालदादा सरमळकर यांच्या संकल्पनेतून साकार होताना पाहायला मिळते. या ठिकाणी जलील शेख साहेबांचं आगमन झालंय, कारण कामगार नेते साहेबांनी उल्लेख केला, परंतु कुणालभाई सरमळकर आज महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते म्हणजेच अनाथांचा नाथ म्हणून पूर्ण महाराष्ट्रात एकनाथभाई शिंदे त्यांच्या खांद्याला खांदा लावून या बँड्रा विभागात जो भंगवा झंझावात सुरू आहे ना, त्याचं नाव आहे कुणालभाई सरमळकर. यांच्यावर प्रेम करणारे दिलदार मनाचे राजे आज साऱ्यांचं या बँड्राच्या कोलगेट मैदानात हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 7. उर्वरित आता 3 षटकांमध्ये गरज आहे ती तब्बल 60 धावसंख्येची. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय कुणालजी सरमळकर साहेब, या विभागाचे विभाग प्रमुख, प्रेक्षक वर्ग देखील खूप मोठ्या संख्येने ते उपस्थित झालाय. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. देव फ्रेंडची सातत्यानं लाभलेली साथ या स्पर्धेला. अनेक वर्ष या क्रीडांगणावरती स्पर्धा आपण अविरतपणे वाटचाल करताना पाहतोय. थर्ड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल झाला ऐश्वर्या सुर्वे. समोर प्रथमेश पवार, नाना. यॉर्कर बॉल, काय भन्नाट गोलंदाजी इथे चालू आहे. अजित मोहिते देखील यष्टांच्या मागून आपल्या साथीदाराच्या बॉलिंगचा आनंद घेत असताना ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. बॉल पाप पडल्यानंतर वेगाने निघून गेला. क्रीजचा वापर नाना देखील अप्रिशिएट करतोय ऐश्वर्या सुर्वेला. भन्नाट गोलंदाजी ऐश्वर्याकडून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दंडित करण्यात येते. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव, त्याचबरोबर डिक्लेअरचे. अशा एकूण 2 धावा. नासिर शेख सरांचा इशारा. या धावांची सध्या गरज आहे. एकूण धावसंख्या 9. 58 धावांची गरज आहे. 17 चेंडू 58 धावा. पहिला सामना इथे रंगतोय उमेश 11 कृष्णा बँड्रा विरोधात रायगड या 2 संघादरम्यान. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. काय गोलंदाजी चालू आहे सध्या ऐश्वर्याची. टेनिस बॉल क्रिकेट असू दे, रबर बॉल असू दे किंवा व्हाईट बॉल लेदर बॉल क्रिकेट असू दे, सातत्यानं असा उल्लेख केला जातो की जिथे फलंदाजांचा बोलबाला आहे, परंतु या विपरीत सध्याच्या कंडिशनला ऐश्वर्या सुर्वेची दादागिरी चालू आहे. फुल टॉस बॉल समोर खेचलाय. दबाव वाढत होता. प्रथमेश पवारने बॉल पिक केला. परफेक्ट फुल टॉस बॉल. टायमिंग जुळलं. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. पलटवार होता ऐश्वर्या सुर्वेवर आणि याच पलटवारची गरज आहे सध्या बँड्रा संघाला. धावसंख्या 15. 15 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. ऐश्वर्या सुर्वे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बाउन्सरचा इथे वापर. पंच इथे घोषित करतायत इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपात धाव. धावसंख्या 16.
आक्रमणाला आता सुरुवात केली प्रथमेश पवार नानाने ऐश्वर्याच्या विरोधात. प्रमुख गोलंदाज ऐश्वर्या. आक्रमण करणं सध्याच्या घडीला खूप गरजेचं आहे. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतमधली कडा. यष्टीरक्षक अजित मोहिते तिथे पोहोचतोय. फक्त एकच धाव. जी गोलंदाजी पहिल्या सत्रात सोहेल शेखने केली होती, फक्त 14 धावा देत 2 विकेट त्याने घेतल्या होत्या, थांबवलं होतं. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं सुनील चावरेने, लेफ्टी बॅटर. आता एजाज कडून अपेक्षा आहेत. 17 लॉस ऑफ 1 विकेट. एजाज ऑन स्ट्राईक. बाकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, परंतु ओलसर खेळपट्टीवरती हा प्रयत्न कदाचित अंगलट येऊ शकतो फलंदाजांच्या. हे सांगत असताना प्रथमेश पवार आपल्या साथीदाराला. पाक हलका चेंडू आहे, रबर बॉल, थोडासा लेट स्विंग होतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात असताना. तोच प्रयत्न पुन्हा एकदा. काय गोलंदाजी. ऐश्वर्या सुर्वेचा स्पीड, त्याची गती सध्या आपण मैदानावरती पाहतोय. 2 षटका ऐश्वर्याने देखील टाकली, त्याने देखील धावा दिल्या 14. 1 विकेट त्याच्या नावावरती. कमालीची गोलंदाजी राहिली ऐश्वर्या सुर्वेची. 3 षटकं झालीत, 18 धावा आहेत, 2 षटकं बाकी आहेत. आणि आता गरज आहे ती 2 षटकांमध्ये 24.50 च्या सरासरीने 49 धावसंख्येची. सर द लेजंड प्लेयर आणि त्यांच्या तालमीत घडलेला ऐश्वर्या सुर्वे, त्याची 2 षटकं गरज होती संघाला. 66 धावसंख्या, 67 धावसंख्या शाश्वती देत नव्हत्या कर्णधाराला, परंतु आता जी 2 षटकं आली फक्त 14 धावा आल्या, त्यांनी मात्र इथे शाश्वती दिली आता कर्णधाराला. वंडरफुल बॉलिंग स्पेल ऐश्वर्या सुर्वे. 12 चेंडू, आता 49 धावसंख्येची गरज आहे. आता आक्रमकपणा दाखवावाच लागेल. ज्या टोलेजंग इमारती आहेत असे टोलेजंग षटकार मारावेच लागतील प्रथमेश पवार आणि त्याचबरोबर एजाज कुरेशीला. आक्रमण होऊ शकतं, क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. अशक्य अशा गोष्टी तर कुणालभाई सरमलकर यांच्या विरोधात देखील होत्या, परंतु त्या अशक्य गोष्टींना बाजूला सारत गेली 2 वर्ष कुणालभाई सरमलकर या संपूर्ण विभागाचं नेतृत्व करतायत. प्रथमेश त्या झोन मध्ये मारण्याचा, ऑन साइडला मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल, या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आतापर्यंत इम्पॅक्टफुल इनिंग राहिलेली नाहीये. अगेन इट्स ऑन ड्राईव्ह. भिडॉनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव. 19 धावा सध्या धावफलकावरती. 48 धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी जलील शेख साहेब आपला अमूल्य वेळ देऊन आले, त्यांचं या स्पर्धेत सहर्ष स्वागत केलं जात आहे. नक्कीच साहेब, कुणालभाईंवरचं प्रेम, मित्रावर असलेलं प्रेम क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. नक्कीच धावतं समालोचन पाहतच राहावी आणि पाहावी अशी ही धर्मवीर चषक स्पर्धा. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. 20 धावा. राज सिंग गोलंदाजी करतोय. अगेन इट्स अ लेफ्टी बॉलर. सातत्याने प्रयत्न चालू आहेत प्रथमेश पवार एजाज कुरेशीचे, परंतु काय गोलंदाजी राहिले. सुरुवातच इतकी दमदार केली ऐश्वर्या सुर्वेने, त्यानंतर आला विक्रांत आणि आता गोलंदाजी करतोय राज सिंग. रायगडच्या गोलंदाजीचा दबदबा या द्वितीय सत्रामध्ये सातत्याने आपण पाहतोय. प्रयत्न चालू आहेत कव्हरच्या दिशेने. हा फटकाला वेगवान हा फटका होता. विशारद पगारे त्या ठिकाणी तैनात. सुरुवात चांगली करून दिली होती विशारदने. पहिल्या चोरूमध्ये 16 धावा कुठल्या होत्या. शेवटला येऊन सुनील चावरेने शेवट खूप चांगला केला होता. धावसंख्या ती 22-22. 67 धावसंख्येचं टार्गेट आहे. 45 धावा अद्यापही करायच्या आहेत. 7 चेंडू 45 धावसंख्येची गरज.
4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त 22 आणि आता 6 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 45. फार कमी वेळा आगमन झाले. सहर्ष स्वागत. फार कमी वेळा अगदी आपण पाहतो की एजाज कुरेशी मैदानावरती आहे, प्रथमेश पवार नाना मैदानावरती आहे आणि चौकार षटकारांचा पाऊस नाही. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे. प्रेक्षक देखील थोडे संभ्रमात पडले असतील, परंतु त्यांच्या विरोधात झालेली गोलंदाजी आज भन्नाट ठरले. ऐश्वर्या सुर्वे, विक्रांत आणि त्याचबरोबर राजसिंग. आणि आता शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल झालाय स्वराज. प्रयत्न चालू आहेत दोन्ही बॅटर कडून, परंतु यश काही मिळालेलं नाहीये. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण तयार राहा. चॅम्प 11 पनवेल विरोधात ताई पॅकर्स प्रभादेवी. एकाच सामन्यामध्ये 4 मॅन ऑफ द मॅच देण्यात येतील. विनिंग टीम मधील 2 मॅन ऑफ द मॅच, लुझिंग टीम मधून 2 मॅन ऑफ द मॅच. समोरच्या दिशेने प्रथमेश पवार याच्या बॅटमधून आला हा हवाईला षटकार. नेहमीच फलदायी ठरलाय, परंतु आज ती कामगिरी त्याला करता आली नाही. प्रथमेश पवारला देखील बॅटची कडा मागे स्क्रीनवरती जाऊन चेंडू आदळतोय. हा सामना आता पुरता झुकलाय रायगड संघाच्या बाजूने. धर्मवीर चषक नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं. हा सामना समाप्त झाला की आपण लगेचच आतमध्ये जायचं. एकाच मॅच मध्ये 4 मॅन ऑफ द मॅच. वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करा ही सर्व टीमला मी विनंती करतोय. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. ऐश्वर्या सुर्वे काय भन्नाट गोलंदाजी राहिली. समोर ताबडतोड फलंदाज असताना आपला अनुभव त्याने ते कामी आणला. 2 ओव्हर टाकल्या, 14 धावा, 1 विकेट. जबरदस्त कामगिरी. विशारद जज करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर षटकार 6 धावा.